बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र। आज सकाळी सकाळी प्रकाश आंबेडकर उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांची एक बाईट, प्रेस बाईट माझ्या ऐकण्यात आली। आता प्रकाश आंबेडकर, बाळासाहेब आंबेडकर यांच्याविषयी एक वेगळा आदर आहे, अजूनही आहे, उद्याही राहील, कालही होता। प्रकाश आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू म्हणून त्यांच्याविषयी आदर आहे असं नाही, बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत म्हणून आदर नाही, तर प्रकाश आंबेडकर उर्फ बाळासाहेब आंबेडकर हे आंबेडकरी चळवळीतले एक असे नेते आहेत जे भान ठेवून बोलतात, जे समाजामधल्या चालू गोष्टींवर विचार करून बोलतात। फक्त राजकारणासाठी राजकारण म्हणून प्रकाश आंबेडकर भूमिका घेत नाहीत, अशी माझी आजवरची भूमिका होती। मान त्यांच्याविषयी कालही होता, आजही आहे आणि उद्याही राहील, पण तो मान केवळ आता बाबासाहेबांचे नातू आहेत म्हणून राहील। पण प्रकाश आंबेडकर यांच्याविषयी माझ्या मनामध्ये असलेली ती एक गोष्ट जी त्यांना वेगळी ठेवते, इतर आंबेडकरी चळवळीतल्या नेत्यांपेक्षा थोडी वेगळी ठेवते, त्यांचा मान हा वेगळा ठेवतो, ती गोष्ट म्हणजे समाजाविषयी, आंबेडकरी समाजाविषयी असलेली त्यांची भूमिका। आणि ह्या आंबेडकरी समाजाला ते एक वेगळं नेतृत्व देऊ पाहत होते। भारिप बहुजन महासंघ असेल, त्यानंतरची त्यांची वंचित ही भूमिका असेल, सर्व वंचितांना घेऊन एकत्र निघालेले प्रकाश आंबेडकर आज ज्या प्रकारे पुढे जात आहेत, बघा, वंचित बहुजन आघाडीचा हा इतिहास फार काही जुना नाही, आत्ताचाच भारिप बहुजन महासंघाची स्थापना झाली तेव्हापासूनचा भारिपचा इतिहास वेगळा। पण वंचित जी भूमिका घेतल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी जो काही पिकअप घेतला आणि जो काही झंझावात त्यांनी महाराष्ट्रभर चालू केला, त्या झंझावातासाठी खरं तुम्ही पाहायला गेलात तर आजवर कुठल्याही रिपब्लिकन पक्षाच्या कुठल्याही नेत्याने, म्हणजे रिपब्लिकन पक्ष म्हणजे मी बाबासाहेबांचा रिपब्लिकन पक्ष म्हणतोय, ज्याचा वारसा घेऊन हे सारे पुढे निघाले होते, पण तो वारसा पुढे घेऊन जात असताना गटातटात जवळपास 52 गट पडले रिपब्लिकन पक्षाचे। आज तुम्ही विचार करा, या सगळ्यांमध्ये खऱ्या अर्थाने प्रकाशजी आंबेडकर हे एकमेव असं नाव आहे ज्याचं अस्तित्व हे वेगळं आहे। आणि मी तुम्हाला जसं मगाशी सांगितलं, ह्यांचा मान आम्ही वेगळा यासाठी ठेवत होतो कारण ते इथून विचार करायचे, इथून, आणि कायम त्यांची भूमिका ही अभ्यासू असायची। पण आज त्यांचा मान मी मगाशी म्हटल्याप्रमाणे फक्त बाबासाहेबांचे नातू आहेत म्हणूनच ठेवावा असं वाटतो, कुठेही अनादर करण्याचा विषय येत नाही। पण त्यांनी घेतलेल्या भूमिका आणि त्यांची सध्याची वक्तव्य जर पाहिली, विशेषतः आजचं जर वक्तव्य पाहिलं, तर हे वक्तव्य आम्हा सर्व शिवसैनिकांच्या मनामध्ये एक रुखरुख लावून गेलं, एक काळजामध्ये घर करून गेलं। नेमकं तुमचं राजकारण कुण्या दिशेने वाहतंय, तुमचा प्रवाह, तुमच्या राजकीय जीवनातले वारे हे कुठल्या दिशेने वाहू पाहत आहेत, याचा आज आम्हाला एक अंदाज आलेला आहे। आज तुमचं स्टेटमेंट सांगतो आणि आजच्या स्टेटमेंटच्या अगोदरचं तुम्ही केलेलं एक कृत्य देखील सांगतो, जे आस्थागायत शिवसैनिकांना कधीही पटलं नव्हतं। ते औरंग्याच्या कबरीवर, त्या मजारीवर, त्या थडग्यावर, औरंग्याच्या थडग्यावर टेकवलेलं डोकं, हे आस्थागायत कुण्याही शिवसैनिकाला कधीही सहन झालं नव्हतं। पण तरी देखील एका विशिष्ट गोष्टींना घेऊन महाराष्ट्र ह्या अघोरी लोकांच्या हातामध्ये देण्यापेक्षा आपण एका विशिष्ट विचारांनी एकत्र येऊन या महाराष्ट्राचा हा गाडा, ह्या स्वाभिमानी पुरोगामी महाराष्ट्राचा हा गाडा आपण व्यवस्थित हाकण्यासाठी आपण साऱ्यांनी एकत्रित यायला पाहिजे होत, ही एक भूमिका होती। आणि त्यासाठी आपण, म्हणजे बघा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे काही शिवसेनेचे वैचारिक मित्र नाहीत, हे मी तुम्हाला आज स्पष्ट करतो, शिवसेनेचा प्रवक्ता म्हणून देखील स्पष्ट करतो, हे काही शिवसेनेचे वैचारिक मित्र नाहीत। शिवसेनेच्या भूमिका या यांच्यापेक्षा कायम वेगळ्या आहेत, वेगळ्या होत्या आणि वेगळ्या राहतील आणि भविष्यातही त्या राहतील। आज स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी शिवसेनेची भूमिका ही वेगळी आहे आणि आहे तर आहे, काही फरक पडत नाही। पण एका विशिष्ट एक उद्दिष्ट घेऊन शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, हे एका कॉमन मिनिमम प्रोग्रामवर एकत्र आलेले पक्ष आहेत आणि त्याप्रमाणे ह्यांचं कार्य पुढे जात आहे। आज महाराष्ट्र ह्यांच्या हाती देऊन हा जो विकला जात आहे, महाराष्ट्र धंद्याला लागत आहे, महाराष्ट्र संपवलं जात, महाराष्ट्राचा स्वाभिमान संपवला जातोय। तुम्ही पाहिलं असाल कशा प्रकारे महाराष्ट्राचे उद्योगधंदे पळवले गेले,
आज जर मजबूत सरकार जर महाराष्ट्रामध्ये असतं, पाठीच्या कण्याचं सरकार जर महाराष्ट्रामध्ये असतं, मराठी अस्मितेचं मराठी बाण्याचं सरकार जर महाराष्ट्रामध्ये असतं, तर हे सारं घडलं नसतं बाळासाहेब. हे अशा प्रकारचे उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर गेले नसते. केवळ कोरोनाच्या काळामध्ये महाराष्ट्रात सरकार नव्हतं बाळासाहेब. तुम्ही स्वतःही पाहिलं असाल आपल्या महाराष्ट्राच्या बाबतीत कशा प्रकारे तो दुजाभाव केला गेला होता. अगदी वॅक्सिनच्या बाबतीत, ऑक्सिजनच्या बाबतीत, रेमडेसिवीर इंजेक्शनच्या बाबतीत, अगदी आयसीयू मशीन्सच्या बाबतीत, सगळ्या बाबतीत अगदी पीएम केअर फंड सुद्धा महाराष्ट्राला मिळू नये. महाराष्ट्रात जे पीएम केअर फंडामध्ये सगळं जावं, महाराष्ट्र सरकारला किंवा मुख्यमंत्री सहायता निधीला काहीही मिळू नये अशी भूमिका महाराष्ट्रातल्या भाजप नेत्यांनी घेतली होती बाळासाहेब. आज तुमचं म्हणणं काय आहे? आज तुम्ही भर मीटिंगमध्ये किंवा त्या मीडिया समोर काय म्हणालात की शिवसेनेची मतं ही एकनाथ शिंदेंना मिळालेली आहेत आणि उद्धव साहेबांना मिळालेला स्ट्राईक रेट हा मुस्लिम मतांवर आहे. बाळासाहेब, नेमकं तुमचं राजकारण काय सांगताय मला माहित नाही. तुम्ही महान नेते आहात, तुम्ही मोठे नेते आहात, तुम्ही आंबेडकर आहात, कारण तुमचं आडनाव आंबेडकर आहे. तुम्ही महान नेते आहात. पण या सगळ्याच्या पलीकडे बाळासाहेब आपण काय साध्य करू पाहत आहात याचा एकदा खुलासा व्हावा. आज तुम्ही जर शिवसेनेसोबत असतात तर हीच तुमची भूमिका राहिली असती का बाळासाहेब? आज तुम्ही मागे ज्यावेळेस मी याच विषयावर व्हिडिओ केला होता, मी सांगितलं बाळासाहेब तुम्हाला 5 जागा, आणि मी त्या 5 जागांची नावं देखील सांगितली होती. 5 जागा सोडल्या जात होत्या. विचार करा, 5 जागा. आता त्या 5 जागा आपण बाजूला घेऊयात. असा विचार करा, आपण तुमची स्वतःची जागा, ज्या जागेवरून तुम्ही आता लढलात, त्या जागेवर जरी तुम्ही एकट्याने महाविकास आघाडीमध्ये जर असतात तर आज बाळासाहेब तुम्ही केंद्रामध्ये खासदार असता. आज अशी वेळ आपल्यावर आली की आपण जे आपलं पोटेन्शियल असतं, लक्षात घ्या, मला राजकारणामध्ये वेळेला हे फार महत्व असतं. काही वेळा ताणून धरणं किंवा काही वेळा ढील देणं हे फार गरजेचं असतं. ती वेळ ताणून धरण्याची नव्हती. आज तुम्ही लोकसभेचे खासदार म्हणून दिल्लीच्या त्या लोकसभेत असायला हवा होता बाळासाहेब. कारण आजचं तुम्ही काय म्हणताय, शिवसेनेला मिळालेली मतं, तुम्हाला खरं तर तुम्ही सर्वांनी एकदा त्यांची ही व्हिडिओ ऐका. त्यांनी नेमकं काय उद्गार काढलेत शिवसेनेबद्दल आणि शिवसेनेच्या मतांबद्दल, तुम्हाला कळेल मला काय सांगायचं. एकदा हा व्हिडिओ पहा. खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच आहे असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलं. तसंच उद्धव ठाकरेंचा स्ट्राईक रेट मुस्लिम समाजामुळे वाढल्याचं देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले. पाहूया. शिवसेनेची मतं आहेत, जी शिवसेनेची मतं आहेत ती शिवसेनेची मतं एकनाथ शिंदेंकडे राहिली आणि एकनाथ शिंदेनाच शिवसैनिक आता खरा शिवसेना मानतोय. जे काही उद्धव ठाकरेंचा स्ट्राईक रेट आलेला आहे तो आरक्षणवादी आणि मुस्लिम. तुम्ही पाहिलं असाल या व्हिडिओमध्ये प्रकाश आंबेडकर उर्फ बाळासाहेब आंबेडकर स्पष्ट म्हणतायत की शिवसेनेला मुस्लिम मतं आणि आरक्षणवादी मतं मिळाली. शिवसेनेला मुस्लिम मतं मिळाली नाहीत, हे लक्षात घ्या. माझ्या बोलण्यातला सार लक्षात घ्या. शिवसेनेला या देशाच्या नागरिकांची मतं मिळालेली आहेत. शिवसेनेला आरक्षणवादी मतं मिळालेली नाहीत. शिवसेनेला संविधानावर प्रेम करणाऱ्या नागरिकांची मतं मिळालेली आहेत. बाळासाहेब, जर तुमचा एवढा मोठा पर्याय होता तर ही मतं तिकडे यायला हवी होती, पण तसं झालं नाही. याचं कारण तुम्हाला सांगतो. आज आरक्षणाच्या बाजूने किंवा आज संविधानाच्या बाजूने, आज देशातल्या किंवा महाराष्ट्रातल्या म्हणा सर्व समाजाच्या बाजूने जर कुठला पक्ष उभा असेल तर तो आहे शिवसेना. आणि शिवसेनेच्या बाजूने आज संविधानाचं संरक्षण करण्याचा हा जो विडा उचललाय शिवसेनेने. कारण आज बघा जे काही घडतंय, आज तुम्हा सर्वांच्या डोळ्यासमोर घडतंय. आज ज्यांची बाजू तुम्ही उचलून धरत आहात, की ज्यांची तळी तुम्ही उचलून धरत आहात, त्यांनी संविधानाचा खऱ्या अर्थाने खून केलेला आहे. एकनाथ शिंदे, त्यांचं नाव तुम्ही घेताय, म्हणता एकनाथ शिंदेना शिवसेनेची मतं मिळाली. आज जर खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदेना शिवसेनेची मतं मिळाली असती तर विचार करा, भारतीय जनता पक्षाचे ते खासदार पडले नसते. 23 वर असलेला भारतीय जनता पक्ष आज 9 वर आला नसता. लक्षात घ्या. आणि भारतीय जनता पक्षाच्याच ह्या जागा आहेत ज्या एकनाथ शिंदेकडे आहेत, त्यांच्याच जागा आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदेना वेगळं असं मतदान पडले नाही. पण शिवसेनेला शिवसैनिकांनीही मतदान केलं. ख्रिश्चनांनी केलं, हिंदूंनी केलं, जैनांनी केलं, शिखांनी केलं आणि ख्रिश्चनांना मुस्लिमांनीही मतदान केलं.
पण शिवसेनेला मतदान करणारा मतदार हा औरंगजेबाच्या विचाराचा मतदार नाही, किंवा शिवसेनेला मतदान करणारा मतदार हा किंवा मुस्लिम म्हणा तुम्ही औरंगजेबाच्या विचाराचा नाही, ज्याच्या कबरीवर थडग्यावर तुम्ही डोकं टेकवून आलेला आहे. हा देशभक्त देशप्रेमी मुस्लिम वर्ग आहे, ज्याने शिवसेनेला मतदान केलं. तुम्हाला आज राज ठाकरेंच्या प्रमाणे, ज्या प्रकारे राज ठाकरेंच्या भूमिका निवडणुकीच्या आधी वेगळ्या असतात, निवडणुकीच्या नंतर वेगळ्या असतात. समजतंय मला काय सांगायचंय? त्या आधीच्या भूमिका या ज्यांचं सरकार येतं त्यांच्या बाजूने असतात आणि नंतरच्या भूमिका सरकार ज्यांचं येतं त्यांच्या विरोधातल्या असतात. हा राज ठाकरेंचा आतापर्यंतचा एक पॅटर्न राहिलेला आहे. हा पॅटर्न त्यांना कशा प्रकारे मदत करणार हे राज ठाकरेच सांगू शकतात, आम्ही नाही सांगू शकत त्या गोष्टी. पण राज ठाकरेंना ह्या पॅटर्नमुळे त्यांना एक नाव मिळालेलं आहे मार्केटमध्ये. एक ते दोन नावं अगदी मस्त नावं मिळालेली आहेत. राज ठाकरे खूप प्रसिद्ध झालेले आहेत. प्रकाशजी आंबेडकर साहेब, बाळासाहेब उर्फ बाळासाहेब आंबेडकरजी, आपल्याविषयी मनामध्ये वेगळा आदर आहे. कालही होता, आजही आणि उद्याही राहील. पण हा आदर असाच टिकवून राहावा ही जबाबदारी तुमची देखील आहे. आपण ज्या प्रकारे शिवसेनेच्या वतीने आज शिवसेनेच्या बाजूने अशा भूमिका घेतायत की, कारण आज तुमचं कसं झालंय, तिळपापड होऊ शकतो, मी समजू शकतो काय घडलं असेल नेमकं तुमच्या मनामध्ये. आज तुम्ही त्या ज्या आपल्याला शेवटी बघा, लोकसभेच्या जागा, लोकसभा असेल, विधानसभा असेल, काही विशिष्ट जागांवर एक तडजोड व्हायची असते, तडजोड करायची असते. आज जर वंचित बहुजन आघाडीचं सर्वत्र झालेलं मतदान तुम्ही पाहाल तर काही विशिष्ट जागा सोडल्या तर काही ठिकाणी उमेदवारांना 5,000 देखील मतदान झालेलं नाही. आपली जेवढी ताकद ज्या ठिकाणी आहे त्याप्रमाणे जागा घ्यायच्या असतात, किंवा घेतलेल्या जागा ह्या अशाच निवडून येत नसतात. समजा उदाहरणार्थ तुम्हाला उद्या 15 जागा सुटल्या असत्या उदाहरणार्थ, तर त्या 15 ठिकाणी वंचितचाही तेवढा फॅक्टर असला पाहिजे, किंवा वंचितचाही तेवढा स्वतःचा एक क्राऊड असला पाहिजे, जेणेकरून दोघांचं मिश्रण होऊन ती जागा निवडून येत असते. पण तसं जर घडलं नाही तर तुम्ही पाहिलं असाल पुण्यामध्ये वसंत मोरे तात्या यांना झालेलं 25,000 मतदान. याचं कारण तुम्ही समजू शकता. तात्यांना त्यांचा एक विशिष्ट फॅन क्लब असेल किंवा इतर मिळून झालेलं वंचितचं मतदान असेल, पण जरी उमेदवार चांगला असला तरी एकट्याच्या जीवावर 25,000च्या पुढे आपण जाऊ शकत नाही. हा फॅक्ट देखील आपण लक्षात घ्यायला हवा. त्यासाठी ज्यावेळेस आपण मोठ्या पक्षांबरोबर जातो त्यावेळेस विशिष्ट एक जागा घेऊन आपल्याला ती एक तडजोड देखील करायची असते. पण आपला कमीत कमी एक नाही तर 2 खासदार जरी दिल्लीच्या त्या संसद भवनात जाऊन बसले असते तर आज वंचित बहुजन आघाडीचा आवाज किती बुलंद झाला असता, वंचितांचा आवाज तिथे बुलंद झाला असता. हा विचार कधी आपल्या मनात आला नसेल का? खरं तर आला नसेल तर तो यायला हवा होता. आज वंचित बहुजन आघाडीचे 1-2 खासदार जर दिल्लीच्या संसद भवनात बसले असते तर पक्षाला केवढे बळ मिळालं असतं, पक्षाला एक उभारी मिळाली असती. आणि वंचित बहुजन आघाडी सोबत आल्यामुळे महाविकास आघाडीचे देखील 2-3 खासदार वाढले असते. लक्षात घ्या, या अशा विन विन सिच्युएशन आहे ही. दोनही बाजूने ही विन विन सिच्युएशन होती. पण विशिष्ट जागांचा आग्रह घेऊन, विशिष्ट जागाच पाहिजे अशा प्रकारचा हट्ट धरून अशा प्रकारे युती आघाड्या होत नसतात. आणि लक्षात घ्या प्रकाशजी, आपण महान नेते आहात, बाबासाहेबांचे नातू आहात. आपल्याला सध्याच्या घडीला बघा, दुसरी एक भूमिका जर तुम्ही पाहाल, रिपब्लिकन पक्षाच्या इतर पक्षांपैकी एक आरपीआय आठवले गट आहे. आठवले गटाची तुम्ही भूमिका पहा. कधीही कुठल्या जागांसाठी हट्ट नसतो, अगदी नगरसेवकांच्या पदांसाठीही हट्ट नसतो. कधीही आमदारकी नाही पाहिजे, खासदारकी नाही पाहिजे, नगरसेवक नाही पाहिजे, पंचायत समित्या नाही पाहिजे, सध्या सरपंचावर त्यांचा हट्ट नसतो. पण तुम्ही जर पाहाल त्यांना केंद्रामध्ये एक मंत्रीपद मात्र मिळालेलं असतं. ह्या मंत्रिपदाची किंमत तुम्हा आम्हा सर्वांच्या नजरेमध्ये किंवा आंबेडकरी समाजाच्या नजरेमध्ये ही शून्य असते. कारण त्या खासदारकीला काहीच किंमत नसते, किंवा त्या खासदारकीच्या नंतर आलेल्या मंत्रिपदाला देखील काहीच किंमत नसते. कारण त्यात तुमचा सन्मान नसतो. ते फक्त एक समाजाची मतं मिळावीत, विशिष्ट महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये आपल्याला समाजाची मतं मिळाल्यामुळे त्यांच्या सत्ता कायम राहाव्यात यासाठी तुमच्या समोर ठेवलेलं एक ते पद असतं. आणि त्या पदाला आणि तुमच्या कर्तृत्वाला काहीच किंमत नसते. आणि त्या पदाला आंबेडकरी समाज देखील शून्य मानतो. लिहा, आंबेडकरी समाजाने देखील कमेंट्स मध्ये व्यक्त व्हावं जर मी काही चुकीचं सांगत असेल तर. ही अशा प्रकारची पदं घेणं हे देखील मला अपमान वाटतो. बरं, तो अपमान स्वतःचा नसतो, तो मागे उभ्या राहिलेल्या समाजाचा असतो. आज रामदास आठवले म्हणून व्यक्ती घ्या. रामदास आठवले यांचं कुठलंही तुम्ही रामदास आठवले म्हणून साधं तुम्ही युट्यूबवर जरी टाकाल तर तुम्हाला त्यांच्या
संसद भवनात राज्यसभेमध्ये केलेल्या त्या तुकार कविता समोर येतील. तुकार कविता, माफ करा, त्यांच्या कवितांचा कोणी फॅन इथे असेल तर त्याची मी जाहीर माफी मागतो. पण त्या तुकार कविता समोर येतात. ह्या अशा कविता करण्यासाठी माणूस राज्यसभेत पाठवला जातो का? तर नाही. या अशा कविता करण्यासाठी तुम्हाला केंद्राचं मंत्रिपद दिलं जातं का? तर नाही. आता त्यांची योग्यता, पात्रता, सर्व काही गोष्टी भारतीय जनता पक्षाला चांगल्याच माहिती आहेत. खरं तर ते मंत्रिपद, खरं तर ती राज्यसभेची खासदारकी, बरं मला वाटतं महाराष्ट्रातून दिली की कुठल्या दुसऱ्या राज्यातून दिली हे देखील मला आता ठाऊक नाही, पण ती राज्यसभेची खासदारकी, ते मंत्रिपद हे त्यांना नसून हे दिलं गेलेलं आहे त्या समाजाला, जो पाठीशी त्यांच्या उभा राहिलेला आहे. तो मान त्या समाजाचा होता. बरं, आपण अशा प्रकारच्या भूमिका घेतल्यानंतर, आपण अशा प्रकारची टुकार कामं केल्यानंतर समाजाचा मान किती राहिला किंवा समाजाची मान किती खाली गेली? आज रामदास आठवलेंचं नाव घेतल्यानंतर समाजाची मान खाली जाते, कारण ज्या प्रकारे त्यांच्या भूमिका असतात. असो, तो माझा विषय नव्हता, पण लक्षात घ्या, या अशा प्रकारचं देखील कुठलं पद, सत्ता असं देणं हे देखील मला योग्य वाटत नाही. ज्याचा मान त्याच्या संख्येप्रमाणे, त्याच्या ताकदीप्रमाणे व्हावा. आणि प्रकाशजी आंबेडकर साहेबांची ताकद असेल, त्यांची संख्या असेल, हे वेगळं आहे. हे आरपीआय आठवले गटासारखं नाही. याचं भान आम्हाला देखील आहे. एक महायुती, महाविकास आघाडी म्हणून आम्हाला देखील याचं भान आहे. पण जर भविष्यामध्ये प्रकाशजी आंबेडकर आपल्या भूमिका अशाच होत राहिल्या किंवा अशाच बदलत राहिल्या, तुमच्या तोंडून अशाच प्रकारची स्टेटमेंट येत राहिली, तर मला वाटत नाही तो दिवस दूर असेल जी पदं किंवा जी आभूषणं राज ठाकरेंच्या मागे पुढे लावली जातात ती कदाचित तुमच्याही मागे पुढे लावली जाऊ शकतील. आणि आमच्या मनातला जो आदर आहे तुम्हा सर्वांविषयीचा किंवा तुमच्याविषयी विशेषतः, तो तसाच राहील, याची आज खात्री देऊ शकत नाही. तो आदर तसाच टिकून राहावा. आमच्या मनामध्ये तुमच्याविषयी असलेला आदर हा असाच टिकून राहावा. जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुमच्या भूमिकांचा आणि तुमच्या ह्या बदलत्या भूमिकांचा, विशेषतः कुणाची तरी तळी उचलण्याचा जो प्रयत्न आहे, तो तुम्ही याचा एकदा पुनर्विचार करावा. या महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबांचा संविधान वाचवण्यासाठी, विशेषतः कारण बाबासाहेब महाराष्ट्रातून एका मराठी माणसाने या देशाचं संविधान लिहिलं, त्याच मराठी राष्ट्रामध्ये त्याच नेत्याचं संविधान पायदळी तुडवण्याचं जे कार्य चालू आहे, या सर्वांमध्ये बाबासाहेबांचं रक्त असलेले बाबासाहेबांचे नातू कधी त्यांची मदत करतील असा विचार देखील डोक्याला शिवत नाही. आणि तशा प्रकारचे जर ते स्टेटमेंट पाहायला लागलो तर मात्र डोकं सुन्न होऊन जातं. बाकी आपण सारे समजदार आहात. मला विशेषतः आंबेडकरी चळवळीच्या माझ्या बांधवांनी मला विशेषतः कमेंटमध्ये लिहावं. जर काही चुकत असेल तर ते देखील लिहावं. पण आज केलेलं, प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी केलेलं स्टेटमेंट तुम्हा सर्वांना किती पटलं हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हावं. तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या.